नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आळूची वडी. त्यासाठी लागणार आहे लसूण, मिरची, कोथिंबीर आणि सुकं खोबरं. हे सगळं साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत. आता हे वाटण तयार झालेलं आहे. या वाटणामध्ये आपण आपल्याला जेवढं लागेल त्यानुसार बेसन ॲड करणार आहोत. जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे आळूची पानं आहेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण त्यामध्ये बेसन ॲड करणार आहोत. आता बेसन ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी ओवा, धनिया पावडर, जिरे, हळद आणि मीठ ॲड केलेलं आहे. नंतर हे सगळं सारण हाताने न पाणी घालता पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर जर आपल्याला आवश्यकता वाटलीच तर मग आपण पाणी ॲड करू शकतो. बट पहिल्यांदा तर आपण हाताने जेवढं होईल तेवढं ते सारण बिना पाण्याचंच मिक्स करून घ्यायचं. आता सध्याला माझं सारण थोडंसं घट्टसर झालेलं आहे, म्हणून त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते, तेही आपल्या गरजेनुसार. आणि त्याच्यामध्ये काही गाठी वगैरे असतील बेसन पिठाच्या तर ते फोडून घेते, म्हणजे पानाला लावताना चांगलं लागू शकतं ते. आता आपलं बेसनाला लावायचं सारण तयार झालेलं आहे. आता आपण दुसऱ्या गॅसवर पाणी तापवायला ठेवलेलं आहे, त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे. आणि आता खाली मी आळूचे पानं पहिले स्वच्छ धुवून घेतलेले होते. आता त्याला मी जे आपण बनवलेलं बेसनचं पीठ आहे किंवा सारण आहे ते लावून घेतो. अशा प्रकारे मी बाकीच्या पण वड्या बनवून घेतल्या आणि जे आपण पाणी तापत ठेवलेलं तर आता त्याच्यावर आपण ह्या वड्या बनवलेल्या वड्या वाफवण्यासाठी ठेवत आहोत, एक ताट झाकून. त्यानंतर एक 15-20 मिनिटानंतर आपण चेक करूया की आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत की नाही. आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत, तर आता आपण त्या चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया. मग त्यानंतर मी तेलामध्ये ह्या सगळ्या वड्या तळून घेतल्या.
फायनली अशा प्रकारे आपल्या आळूची वडी